युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूहाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष व्याख्यानात सगळ्यांचे हार्दिक स्वागत। मित्रहो, आज 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन। समस्त भारतीयांच्या जगण्याचा पाया आणि चालण्याचे बळ असलेल्या संविधानाचे आवर्जून स्मरण करण्याचा दिवस। भविष्यावर नजर रोखून व्हर्च्युअल विश्वात वावरणाऱ्या तरुण पिढीला आपल्या आयुष्याला खराखुरा आकार देणाऱ्या भारतीय संविधानाचे मोल आणि महत्त्व कळावे यासाठी या विशेष व्याख्यानाचे नियोजन केले आहे। आणि प्रस्तुत व्याख्यानात विषयाची मांडणी करणाऱ्या मान्यवर अभ्यासक आहेत डॉक्टर कविता गंगाधरराव सोनकांबळे, यशवंत महाविद्यालय नांदेड येथे राज्यशास्त्र विभागात कार्यरत डॉक्टर कविता सोनकांबळे यांचे व्यक्तिमत्व बहुमितीय आहे। विद्यार्थी प्रिय अध्यापिका, चिंतनशील लेखिका आणि फरड्या वक्त्या असलेल्या सोनकांबळे मॅडम यांचा वावर बहुक्षेत्रीय राहिलेला आहे। बंदिस्त मुक्ता हा कविता संग्रह, मीडिया आणि राजकारण, चिंतनातून शोधाकडे अशी 2 पुस्तके आणि अन्य महत्वाच्या विषयांवरील शोध निबंध लेखन एकीकडे त्यांच्या नावावर आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरांवरील परिषदांमध्ये जसा त्यांचा सहभाग आहे तसाच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक चळवळींमध्ये देखील त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे। यासोबतच जिल्हा परिषद नांदेड येथे लोकनियुक्त सदस्य म्हणून, जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून त्यांचा संविधानवादी मूल्यांचा प्रचार व प्रसार करण्यामध्ये सक्रिय सहभाग राहिलेला आहे। यासह वर्तमानपत्रातील नैमित्तिक लेखन आणि अनेक व्याख्यानांमधून लोकशाही मूल्यांच्या रुजवणुकीसाठी त्या सतत कार्यरत राहिलेल्या आहेत। या बहुविध योगदानाबद्दल त्यांना दलित साहित्य अकादमीच्या वीरांगणा सावित्रीबाई फुले पुरस्कार, सावित्रीबाई फुले आदर्श समाजसेविका पुरस्कार, सावित्रीबाई फुले जीवन गौरव पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शिक्षक पुरस्कार आणि महात्मा कबीर संस्थांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। म्हणून तर त्यांच्यासारख्या मान्यवर अभ्यासकाने आमच्या या उपक्रमात सहभागी होणे ही आमच्यासाठी आनंददायी गोष्ट आहे। आपण त्यांच्या मांडणीचे स्वागत कराल अशी अपेक्षा आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युवा मनवंतर डिजिटल कट्टा कोरोना काळाला कृतिशील प्रतिसाद या उपक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या नैमित्तिक व्याख्यानामध्ये मी आपल्या समोर संविधान गौरव दिनानिमित्त विषय ठेवणार आहे भारतीय संविधान, जगण्याचा पाया आणि चालण्याचे बळ। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातला संविधान गौरव दिन साजरा करताना स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्या हजारो लाखो ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी आपले जीवन समर्पित केले, हसत हसत फासावर लटकले आणि आम्हास या प्रिय भारत देशाला वैभवशाली बनवण्याची जबाबदारी संविधानाच्या रूपाने दिली, त्या सर्वांच्या प्रती नतमस्तक होणे, त्यांना वंदन करणे, त्यांचे स्मरण करणे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे। आपल्या पूर्वजांनी परकीयांशी लढून स्वतंत्र भारत देश आपल्या हवाली केला। स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास अंगावर शहारे आणणारा आहे। घर संसारावर तुळशीपत्र ठेवून भारत मातेच्या मुक्तीसाठी जात, धर्म, भाषा, प्रदेश, गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष सर्वांनीच संघटितपणे केलेला जहाल, मवाळ आणि क्रांतिकारकांच्या त्यागाला जगात तोड नाही। सशस्त्र अशा बलाढ्य परकीयांना निशस्त्र बळाने नमवणे केवळ भारतीय स्वातंत्र्यवीरांकडूनच होऊ शकले। म्हणूनच त्या प्रत्येक विभूतींचे संस्था, संघटना, स्थळ, स्मृती, प्रतीक यांचे स्मरण करणे, जतन करणे, संवर्धन करणे आणि संरक्षण करणे हे आम्हा भारतीय नागरिकांचे नैतिक कर्तव्य ठरते। संविधान गौरव दिनानिमित्त आजच्या या कार्यक्रमामध्ये
भारतीय संविधान जगण्याचा पाया आणि चालण्याचे बळ या विषयाची मांडणी करत असताना आपल्या काही जणांना ज्ञात असेल, पण ज्या लोकांना संविधान म्हणजे काय, संविधानाचे प्रयोजन काय असते, संविधान कोणासाठी असते, संविधान कशासाठी असते, संविधानामध्ये काय असते याची कल्पना सुद्धा नसते आणि ज्या लोकांना संविधानाबद्दल सारासार ज्ञान नाही, अशा लोकांसाठी संविधानातील मूल्य, संविधानातील तत्वज्ञान, संविधानातील आशय, संविधानातील अनेक महत्वपूर्ण तरतुदी ज्यांचा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध असतो त्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. कायदे किंवा नियम ज्याच्यावरती देशाचे शासन प्रशासन सर्व कारभार चालतो त्याचा सर्वोच्च स्रोत म्हणजे संविधान असते. हे लिखितही असू शकते आणि अलिखितही असू शकते. भारताचे संविधान हे लिखित स्वरूपाचे असून घटना समितीमार्फत ते तयार करण्यात आलेले आहे. संविधानाचे स्रोत हे भारतीय जनता आणि भारतातल्या सर्वसमावेशक विधायक अशा ऐतिहासिक परंपरा कायदे यामध्येही आपल्याला पाहायला मिळते. संविधानाने ऐक्य, एकसूत्रीपणा, लोककल्याण, नियमबद्धता साध्य होत असते. संविधान लोकांसाठी असते, लोकांचे कल्याण करण्यासाठी असते. संविधानामध्ये अशा काही तरतुदी असतात की ज्यांचा संबंध मानवी जीवनाशी येत असतो. संविधानातून आपणास राज्यव्यवस्था, शासन व्यवस्था, समाज व्यवस्था, न्याय व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, अर्थव्यवस्था अशा अनेक विषयांचा संबंध प्रस्थापित झालेला पाहावयास मिळतो. संविधानामधून कुठली विचारसरणी, कुठली विचारधारा, कुठली विचार प्रणाली अंगीकारलेली आहे हे सुद्धा आपणास समजत असते. म्हणजेच ज्या तत्वानुसार, ज्या नियमानुसार राज्याचा कारभार चालवला जातो त्या नियमांच्या संचयाला संविधान असे म्हणता येईल. घटना समितीच्या मार्फत विशिष्ट कालखंडामध्ये कोणत्याही देशाचे संविधान निर्माण केले जात असते. आपण भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये विचार करत असताना खरंच भारतीय संविधान काय आहे, जसं की आपल्या समोर विषय ठेवण्यात आलेला आहे की जगण्याचा पाया आहे आणि चालण्याचे बळ आहे. या संदर्भामध्ये विचार करताना कायद्याचे पुस्तक आहे का, तो एक पवित्र ग्रंथ आहे का, भारतीयांचा तो धर्मग्रंथ आहे का, जीवन जगण्याची ती एक पद्धत आहे का, जीवनाचा तो एक मार्ग आहे का, की तो राजकीय ग्रंथ आहे, तो आचार ग्रंथ आहे, सामाजिक स्वातंत्र्याचा तो जाहीरनामा आहे का, आर्थिक स्वातंत्र्याचा दस्तऐवज आहे का, सामाजिक क्रांतीचं ते शस्त्र आहे का. अशा वेगवेगळ्या तऱ्हेनं आपल्याला त्याचा विचार करता येतो. ग्रॅनविल ऑस्टिन नावाचे विचारवंत भारतीय संविधानाच्या संदर्भात असे म्हणतात की भारताचं संविधान हे सामाजिक क्रांतीचा एक सर्वोच्च दस्तऐवज आहे. म्हणजे निशस्त्र पद्धतीनं, अहिंसक पद्धतीनं, लोकशाही मार्गानं समाज व्यवस्थेमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची ताकद भारताच्या संविधानामध्ये आहे. हे आपण आतापर्यंत वेळोवेळी पाहिलेलं आहे आणि म्हणूनच भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये विचार करत असताना नक्कीच मानवी जीवन जगण्याचा पाया आणि मानवी जीवनाला आकार देण्याचा किंवा मानवी जीवनाला चालवण्याचं बळ देण्याची ताकदही
शस्त्र आणि शास्त्र या रूपामध्ये भारतीय संविधानामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. भारतीय संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेवरती ज्या घटना समितीमध्ये झालेल्या अनेक विद्वान तज्ञांचा आपल्याला प्रभाव जाणवतो. त्यापैकी भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये म्हणतात, भारतीय संविधान हे राष्ट्राचे स्वप्न व महत्वाकांक्षा आहे. तर मसुदा समितीचे अध्यक्ष भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भारतीय संविधान एखाद्या राजकीय पक्षाची, धर्माची, पंथाची विचार प्रणाली नाही, एखाद्या वर्गाची विचार प्रणाली नाही, तर ती संपूर्ण राष्ट्राच्या लोकांचे हित आणि प्रगती साधण्यासाठी निपक्षपातीपणे तयार केलेली, राष्ट्राला अर्पण केलेली एक शिदोरी आहे. म्हणजेच भारतीय संविधान हे मानवाच्या जीवनाला आधार देणारे अत्यंत महत्वाचे शस्त्र असल्याचे सिद्ध झालेले आहे. ज्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये हजारो वर्षापासून विषमतापूर्वक विभाजन केलेले होते, त्या भारतीय समाजाला समतेच्या पायावर उभं करण्याची ताकद भारतीय संविधानामध्ये असल्याचं वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. भारतीय संविधानामध्ये असं कुठलं तत्वज्ञान, अशी कोणती मूल्य, अशी कुठली आचारधारा आहे की ज्याच्यामुळं मानवाच्या जीवनाला ताकद मिळते, मानवाच्या जगण्याला आधार मिळतो किंवा मानवाच्या चालण्याला बळ मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, श्रोतेगण हो, आपण सर्वजण जाणतो की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीय समाज व्यवस्था ज्या नियमावर चालत होती, ज्या नियमाच्या प्रभावाखाली भारतीय समाज व्यवस्था होती, तो नियम म्हणजे मनुस्मृती हा होता. या मनुस्मृतीच्या आधारावरती 4 प्रकारच्या वर्ण व्यवस्थेमधून विषमतेला पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं होतं. क्रांतिकारी अशा घटना निर्माण करणाऱ्या महामानवांनी स्वतंत्र भारत देश, भावी पिढीसाठी शोषणविरहित, समतामूलक अशा तत्वावरती निर्माण करण्यासाठीचा विडा उचलला आणि त्यामध्ये ते यशस्वी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. भारतीय संविधानामधील तत्वज्ञानाचा विचार करताना, तो समजून घेत असताना ज्याला आपण सरनामा म्हणतो, प्रास्ताविका म्हणतो, त्याचा विचार केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीमध्ये 13 डिसेंबर 1946 रोजी जो उद्दिष्टांचा ठराव मांडला, म्हणजेच भावी भारत, भविष्यकाळातला भारत, स्वतंत्र भारत कसा असला पाहिजे याची प्रिंट किंवा याचा आराखडा त्यांनी मांडलेला यामधून पाहायला मिळतो. त्यांनी मांडलेल्या या आराखड्याला मूर्त रूप देण्याचं काम मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि जो सरनामा आपल्या समोर आहे तो भारतीय समाज व्यवस्थेच्या तत्वज्ञानाला आशय आणि आकार देणारा आपल्याला पाहायला मिळतो. यामधून शासन व्यवस्थेचे स्वरूप समजते, शासन व्यवस्थेचा उद्देश समजतो, शासन व्यवस्थेचे स्रोत समजतात, शासन व्यवस्थेच्या प्रकाराची आपल्याला कल्पना येते आणि शासन व्यवस्थेच्या स्वरूपामध्ये आपणास हे माहीत होते की स्वतंत्र भारत देश हा सार्वभौम असेल, समाजवादी असेल, धर्मनिरपेक्ष असेल,
प्रजासत्ताक गणराज्याचा पुरस्कार करणारा असेल. विद्यार्थी मित्रांनो, या प्रत्येक शब्दाला खूप मोठा अर्थ आणि आशय आहे. हे शब्द काही केवळ शब्द नाहीयेत. हे शब्द मानवी जीवनाला आकार देणारे, मानवी जीवनाला बळ देणारे, मानवी जीवनाला जगण्याची ताकद देणारे हे शब्द आहेत. भारत देशाने सार्वभौम अशा, समाजवादी अशा, धर्मनिरपेक्ष अशा तत्वांचा पुरस्कार करणं ही एक क्रांतिकारी आणि ऐतिहासिक बाब होती. कारण भारतामध्ये भिन्न भिन्न प्रकारची सांस्कृतिक, धार्मिक, भाषिक पार्श्वभूमी होती. भारतीय परंपरा जिला म्हटलं जातं ती एक जिनसी अशी नव्हती. एक जिनसी नसलेल्या म्हणजेच विविधता हे वैशिष्ट्य असलेल्या भारतामध्ये सर्व लोकांना एका सूत्रामध्ये बांधायचं असेल तर धर्मनिरपेक्षता हे तत्व अत्यंत महत्वाचं होतं, याची जाणीव घटनाकारांना होती आणि म्हणूनच त्यांनी या मूल्याचा त्यामध्ये समावेश केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. राज्यव्यवस्थेच्या उद्देशाचा विचार करत असताना संविधान कशासाठी हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये येतो. संविधान कशासाठी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांना म्हणजे भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारतातल्या नागरिकांना घटनाकार काय देऊ पाहत होते, घटनाकार भारतीय नागरिकांच्या कोणत्या अपेक्षा पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा करत होते हे आपल्याला यामधून स्पष्टपणे समजून घेता येईल. शासन व्यवस्था जी लोककल्याणासाठीच असली पाहिजे. शासन व्यवस्था ही लोकांना सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजकीय न्याय निर्माण करून देण्यासाठी उपयोगी पडली पाहिजे. न्यायाचा संदर्भ आपल्याला प्राचीन काळाशी जोडण्याचा विचार केल्यास असे दिसून येते की हजारो वर्षापासून विषमतेवर आधारलेल्या समाज व्यवस्थेत अनेक घटकांना, बहुसंख्य घटकांना आणि स्त्रियांना सुद्धा न्यायापासून वंचित ठेवण्यात आलेले होते. सामाजिक न्यायाच्या संदर्भामध्ये जात, धर्म, भाषा, पंथ, लिंग, वर्ण, वंश, जन्मस्थान असा कुठलाही भेदभाव न करता भारतीय माणसाला नागरिकत्वाचे सर्व अधिकार देऊन नागरिक म्हणून प्रत्येकाचा दर्जा हा समान असेल आणि कोणामध्येही भेदभाव केला जाणार नाही, ही गोष्ट या ठिकाणी अपेक्षित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हा न्याय सामाजिकही आहे, हा न्याय आर्थिकही आहे. आर्थिक न्यायाच्या संदर्भामध्ये आपल्याला असा विचार करता येतो की अनेक वर्षापासूनच्या प्रथा आणि परंपरांमध्ये आर्थिक संपत्ती किंवा मालमत्तेचं विकेंद्रीकरण करणं, मोठे आणि महत्वाचे उद्योग किंवा संपत्तीच्या साधनांचं योग्य वाटप करणं, योग्य वितरण करणं आणि समाजाची मालकी प्रस्थापित करणं याचा समावेश यामध्ये होत असतो. राजकीय न्यायाचा विचार करताना येऊ घातलेल्या भावी स्वतंत्र, सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य असलेल्या भारतामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी, लोकशाहीचा हिस्सा बनवण्यासाठी काही राजकीय अधिकार दिले गेले. त्यापैकी अत्यंत महत्वाचा अधिकार म्हणजे प्रौढ मताधिकाराचा अधिकार होय. कारण भारत हे एक असे राष्ट्र होते
की ज्या राष्ट्राच्या संविधानाने प्रत्येक भारतीयाला कोणत्याही भेदभावाशिवाय मतदानाचा अधिकार बहाल केला. एवढंच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीच्या मताचे मूल्य सुद्धा समान स्वरूपामध्ये ठेवले. एक व्यक्ती एक मत आणि समान त्याचं मूल्य ही एक जागतिक क्रांती होती. आणि या जागतिक क्रांतीने भारताच्या लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला सहभागी होण्याचा अत्यंत महत्वपूर्ण अधिकार दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच भारतीय संविधान हा मानवी जीवन जगण्याचा पाया असल्याचं आपल्याला लक्षात येतं. याच न्याय व्यवस्थेमध्ये विचार करत असताना आपण सामाजिक, आर्थिक, राजकीय स्त्रियांना समाज व्यवस्थेमध्ये दुय्यम स्थान दिलं गेलेलं होतं. काही जाती जमातींना नीचपणाची, कमीपणाची, हीन दर्जाची वागणूक दिली गेलेली होती. यामधूनही त्यांची मुक्तता करण्यासाठीच्या तरतुदी भारतीय संविधानाने केल्या. आणि म्हणूनच आत्मसन्मानानं जगण्यासाठीचं शस्त्र म्हणजे भारतीय संविधान असून भारतीय संविधानाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घडून आली. आणि ती सुद्धा निशस्त्र पद्धतीनं हेही भारतीय संविधानातील तत्वज्ञानाचं किंवा मूल्यात्मक स्वरूपाचं एक अत्यंत महत्वाचं रूप आपल्याला पाहायला मिळतं. भारतीय संविधानातील दुसरं अत्यंत महत्वाचं मूल्य मानवी जीवन जगण्याचा पाया ज्याच्याकडे म्हणून पाहिलं जातं ते म्हणजे स्वातंत्र्य. लोकशाही देशांमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, मानवता ही मूल्य मानवी जीवन जगण्याचा पाया म्हणून स्वीकारली गेलेली आहेत. आणि या मानवी जीवन जगण्याच्या पायाचा विचार करत असताना भारतीय नागरिकांना विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, विचार अभिव्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. विचार करण्याचं स्वातंत्र्य असल्याशिवाय विचार अभिव्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याला अर्थ नसतो. आणि म्हणूनच अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य त्यामध्ये अपेक्षित आहे. विश्वास भारतीय नागरिकाला त्याच्या सद्विवेक बुद्धीप्रमाणे श्रद्धा, उपासना याही प्रकारचं स्वातंत्र्य बहाल करण्यात आलेलं आहे. प्रत्येक भारतीय नागरिक त्याला पटेल, त्याला रुचेल, त्याच्या बुद्धीला समजेल अशा पद्धतीच्या विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना या स्वातंत्र्याचा दुसऱ्याच्या त्याच प्रकारच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराला मान्यता देऊन आणि त्याची दखल घेऊन या अधिकाराचा मुक्तपणे वापर करू शकतो. बंधुता हे एक अत्यंत महत्वाचं मानवी जीवनाचं मूल्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, जोपर्यंत भारतीय माणसामध्ये बंधुभाव निर्माण होणार नाही, बंधुता हे तत्व भारतीय माणसाच्या जीवन जगण्याचा मार्ग बनणार नाही, आधार बनणार नाही, तोपर्यंत भारत देशामध्ये ऐक्य प्रस्थापित होण्यात अडथळे निर्माण होतील. आणि म्हणूनच बंधुता हे एक अत्यंत महत्वाचं मानवी मूल्य. ह्या सगळ्या गोष्टी न्याय आहे, स्वातंत्र्य आहे, समता आहे, पण बंधुतेचा जर अभाव असेल तर वरील मूल्य ही कुचकामी ठरतात. म्हणून या सर्वांच्या सोबत बंधुता हे मानवी मूल्य मानवाचे जीवन वैभवशाली बनवण्यासाठी, सुखी बनवण्यासाठी, स्वास्थ्यपूर्ण बनवण्यासाठी, शांत बनवण्यासाठी अत्यंत महत्वाचे असते. कारण एका आईच्या पोटी जन्मलेल्या दोन भावंडांमध्ये असलेलं प्रेम हे प्रत्येक भारतीय लोकांच्या मध्ये असलं पाहिजे. भेदभावाशिवाय प्रत्येक माणूस एकमेकांच्या जवळ गेला पाहिजे. गरज पडली त्या प्रत्येकाला सहकार्य करण्यासाठी त्याचे हात आणि पाय पुढे गेले पाहिजेत. आणि म्हणूनच चालण्याचं बळ आणि जगण्याचा पाया भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळतो, हे वास्तव सत्य आहे.
सरनाम्यातील या तत्वज्ञानाचा, या मूल्यांचा विचार करत असताना ती मूल्य उदात्त होती, आदर्श होती आणि ती मूल्य आपल्या आधी अनेक संविधान स्वीकारलेल्या देशांनी स्वीकारलेली होती आणि म्हणूनच भारतीय संविधान निर्माण करणाऱ्या लोकांनी सुद्धा मूलभूत स्वरूपामध्ये भारताच्या राज्यघटनेमध्ये, भारतीय संविधानामध्ये या मानवी तत्वांचा समावेश करून माणसाच्या आचाराचा आधार देण्यासाठीचा प्रयत्न केला. ही सुद्धा एक महत्वाची सामाजिक क्रांती होती. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आपण सरनाम्यातील तत्वज्ञान पूर्तता करण्यासाठी काय केलं. शासन प्रत्येक वेळी या तत्वज्ञानाप्रमाणे आचार करतं का, विचार करतं का? विविध उपक्रम, योजना, अभियान, घटना दुरुस्त्या, संविधानाची अंमलबजावणी या माध्यमातून विचार करता आपणास असे लक्षात येते की ज्या ज्या वेळी भारतीय संविधानाची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली त्या त्यावेळी भारतीय संविधानाला अपेक्षित असलेली मूल्य प्रत्यक्षामध्ये येऊ शकली आणि म्हणूनच आपण खूप काही मिळवलेलं आहे. पण अद्याप बऱ्याच गोष्टी शिल्लक आहेत किंवा बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या सुद्धा आपल्याला आहेत. म्हणूनच संविधानाच्या संदर्भामध्ये डॉक्टर राधाकृष्णन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांनी एक अत्यंत महत्वपूर्ण विधान केलेलं होतं. संविधान यशस्वी का अयशस्वी याचं मूल्यमापन करत असताना संविधानाचं यश की अपयश याचं परीक्षण करत असताना संविधान कसंही असलं तरीही ते राबवणाऱ्याची नियत, राबवणाऱ्याचं चारित्र्य, राबवणाऱ्याचा प्रामाणिकपणा जर अधिक असेल, जनतेप्रती जबाबदार असेल तर ते संविधान चांगलं नसेल तरही चांगलं ठरतं आणि कितीही चांगलं संविधान असेल पण संविधान राबवणाऱ्या लोकांची नियत चांगली नसेल, अप्रामाणिक पद्धतीनं ते संविधानाचा वापर करत असतील तर चांगलं संविधान सुद्धा उपयोगी सिद्ध होऊ शकत नाही. याचा अर्थ संविधान अपयशी ठरलं असा होत नाही, तर संविधान राबवणाऱ्या लोकांचं ते अपयश आहे हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. म्हणूनच संविधानाला विरोध करणाऱ्या ज्या शक्ती मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये वाढत आहेत त्या शक्तींचा विचार करत असताना संविधानाची जनजागृती करणं, संविधानिक मूल्य, लोकशाही मूल्य लोकांच्या पर्यंत पोहोचवणं ही आपली अधिक जबाबदारी असल्याचंही आपल्याला लक्षात येतं. संविधानाला विरोध का केला जातो याचाही आपण आढावा घेतला पाहिजे. कारण संविधानाला विरोध करणं ही काय आजची नवीन गोष्ट नाहीये. संविधानाला विरोध संविधान निर्माण होत होता तेव्हापासून झालेला पाहायला मिळतो. संविधानाला विरोध करणाऱ्या उजव्या विचारसरणी, संविधानाला विरोध करणाऱ्या जात धर्म मानणाऱ्या, संविधानाला विरोध करणाऱ्या विषमता मानणाऱ्या ताकदीला बळ देण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येतं. याला जर थांबवायचं असेल तर निश्चितपणे संविधान निर्माणकर्त्यांना अपेक्षित असलेलं न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, मानवता या उच्च मानवी मूल्यांवरती आधारलेलं भारताचं संविधान घराघरांपर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत त्याच्या विचारासह आचारासाठी सिद्ध करण्यासाठीची तयारी आपल्याला करता आली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना हे माहीत आहे की संविधान हा केवळ एक राज्यशास्त्रापुरता मर्यादित विषय नाहीये. प्रत्येक भारतीय नागरिकाला आपले अधिकार काय आहेत, आपले कर्तव्य काय आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. अधिकार आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. म्हणूनच संविधानाचा अभ्यास असणं,
संविधानातील तरतुदींचा सारासार अभ्यास असणं हे आपल्याला अत्यंत महत्वाचं ठरत असतं. संविधान विरोधाच्या राजकारणामधून आपण पाहतो, संविधानाच्या विरोधाला जर थांबवायचं असेल तर संविधानातील प्रत्येक तरतूद कशा पद्धतीनं विधायक आहे, संविधानातील प्रत्येक तरतूद लोकशाहीला पूरक आहे, सर्वसमावेशक आहे, संविधान कोण्या एका जातीचं नाही, कोण्या एका पक्षाचं नाही, कोण्या एका धर्माचं नाही, कोण्या एका विचाराचं नाही, तर संविधानामध्ये भारतीय परंपरा, भारतीयत्वाची प्रतिबिंब उमटलेली आहेत हे दाखवून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मी हा विषय आपल्यासमोर याच्यासाठी ठेवती आहे की संविधानाचे पुनरावलोकन किंवा संविधानाचे पुनर्लेखन या नावानं भारतामध्ये एका विशिष्ट कालखंडामध्ये हा प्रयोग करण्यात आलेला होता. तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायणन यांनी सुद्धा 27 जानेवारी 2000 रोजी अतिशय चिंताग्रस्त पद्धतीनं राष्ट्राला उद्देशून, लोकांना उद्देशून, जनतेला उद्देशून आपले विचार मांडत असताना हे सांगितलेलं होतं की संविधानाच्या यश अपयशापेक्षा राज्यकर्त्यांनी संविधान राबवण्यामध्ये किती आणि कुठं कमी पडलो याचं मूल्यमापन करण्याची गरज आहे. घटना दुरुस्तीच्या माध्यमातून संविधानामधील प्रस्तुत नसलेला, प्रासंगिक नसलेला आणि आज हवा असलेला भाग काढता आणि नवीन त्यामध्ये टाकता येत असतो, ज्याला आपण घटना दुरुस्ती म्हणतो. त्या घटना दुरुस्तीच्याही संदर्भामध्ये संविधानातील 368व्या कलमामध्येच तरतूद करण्यात आलेली असताना सुद्धा भारतीय लोकांचं प्रतिनिधित्व घटना समितीमध्ये असताना सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा, प्रदेश, गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष अशा सर्वांचं प्रतिनिधित्व घटना समिती करत होती. भलेही त्या काळामध्ये काँग्रेस सत्तेवर होती, पण बिगर काँग्रेसच्या अनेक विद्वान लोकांना घटना समितीमध्ये, घटना निर्माणाच्या कार्यामध्ये काँग्रेसनं सामावून घेतलेलं होतं. आणि म्हणूनच हे संविधान कोण्या एका पक्षाचं नाही, कोण्या एका विचाराचं नाही, तर ते सर्व भारतीय लोकांचं आहे. आणि म्हणून सर्व भारतीय लोकांची ही जबाबदारी आहे की या संविधानातील तत्व, या संविधानातील मूल्य प्रत्येक भारतीय लोकांच्या पर्यंत पोहोचवणं. युद्ध काळामध्ये, संकट काळामध्ये देशाला एकसंघ ठेवण्याची ताकद आणि सामर्थ्य भारतीय संविधानामध्ये आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. आपल्या सोबतच स्वातंत्र्य मिळालेल्या देशामध्ये आणि अनेक आशिया आफ्रिका देशांमध्ये त्यांची संविधानं गडगडली. त्यांच्या संविधानामध्ये अनेक प्रकारच्या दुरुस्त्या केल्या गेल्या. त्या संविधानामध्ये अपयश आले गेले आणि संविधान मोडीत निघाले. पण भारतीय संविधान आणि भारतीय नागरिकांची जागरूकता म्हणून आज भारतामध्ये सुरक्षित पद्धतीनं हा देश पुढे जाण्यासाठीची ताकद या संविधानानं सिद्ध केलेली आहे. लष्करशाही असो, हुकुमशाही असो, आपल्या देशामध्ये अद्याप असे प्रयोग झालेले नाहीत. आणि याचं श्रेय फक्त आणि फक्त भारतीय संविधानातील तरतुदींना दिलं जातं. भारतीय संविधान निर्माण करणाऱ्या लोकांनी दूरदृष्टीपूर्वक ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदींचं हे यश आहे की भारत अद्याप 75वं वर्ष आपण अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरं करतोय. तिथपर्यंत हा देश सुरक्षित पद्धतीनंच राहिलेला आहे. आणि आजच्या पिढीची ही जबाबदारी आहे की हा देश येणाऱ्या कित्येक वर्षापर्यंत अशाच पद्धतीनं संविधाननिष्ठ, संविधानवादी, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुतावादी असाच आपण पुढच्या पिढ्यांना तो समर्पित करणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी अशी चिंता व्यक्त केलेली होती
की जर लोकांनी चारित्र्य संपन्न प्रतिनिधी निवडून दिले नाहीत तर हे संविधान कुचकामी ठरण्याची शक्यता अधिक आहे. कारण याचा अर्थ लोकांची जबाबदारी सुद्धा तेवढीच आहे. लोकांना आपली जबाबदार शासन पद्धतीमध्ये केवळ लोकप्रतिनिधींची लोकांप्रती जबाबदारी ही गोष्ट अपेक्षित नाही, तर लोकांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे की त्यांनी या संविधानातील आशय आणि संविधानातील तरतुदी आपल्या जगण्याचा मार्ग बनवला पाहिजे, आपल्या जगण्याचा पाया बनवला पाहिजे आणि आपलं जीवन वैभवशाली बनवण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकानं या संविधानाच्या रक्षणाची, संवर्धनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये विचार करत असताना हे संविधान कशासाठी याचा विचारही केला गेला. या संविधानामधून भारतीय नागरिकांना उच्च कोटीचा आदर्श जीवनाच्या प्राप्तीसाठीचा मार्ग उपलब्ध व्हावा ही अपेक्षा होती आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतं. भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मधून जे मूलभूत अधिकार भारतीय नागरिकांना देण्यात आलेले आहेत ते मूलभूत अधिकार पाहता आपल्याला असं म्हणता येतं की लोकांना अधिकार माहीत आहेत पण अधिकारांच्या बद्दल फारशी जागरूकता नाही. भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये आणखीन एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि ती म्हणजे भाग 4 मधील नीतिनिर्देशक तत्व. या नीतिनिर्देशक तत्वामध्ये कलम 36 ते 51 मधून अशी तरतूद करण्यात आलेली आहे की व्यक्तीला मूलभूत अधिकार आणि समाजाच्या कल्याणासाठी मार्गदर्शक किंवा नीतिनिर्देशक तत्व. आपल्या सर्वांना हे माहीत आहे की व्यक्ती हा समाजाचा घटक आहे. व्यक्तिहित आणि समाजहित या दोघांच्या मध्ये जर विरोधाभास निर्माण होत असेल तर समाजहिताला प्राधान्य देणं ही मानवी समाजाची रीत आहे, पद्धत आहे आणि त्यालाच अनुसरून जरी न्यायप्रविष्ट नसले तरीही मार्गदर्शक तत्व ही अत्यंत महत्वाची आहेत. कारण जनता जागरूक असेल तर मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी आग्रह धरते. मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीकडे शासन दुर्लक्ष करत असेल तर घटनेनं ज्या जनतेला सार्वभौम बनवलेलं आहे, सर्वोच्च सत्ता तिच्या हाती मतदानाच्या रूपानं दिलेली आहे, त्या सत्तेचा वापर करून ती आपल्याला नको असलेलं शासन बाजूला करते, आपल्याला हवं असलेलं शासन ती निर्माण करू शकते. ही ताकद भारतीय संविधानामध्ये आहे आणि म्हणूनच भारतीय संविधान हा जगण्याचा पाया आणि चालण्याचं बळ असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये कलम 1 मध्ये भारताचा उल्लेख काय केलेला आहे? भारत हा जर उल्लेख भारतीय संविधानामध्ये केलेला असेल तर आपल्याला इंडिया दॅट इज भारत असं असताना गेल्या कित्येक वर्षापासून आपण भारताला हिंदुस्थान या नावानं का संबोधतो? हिंदुस्थान हे नाव भारतीय घटनाकारांना अपेक्षित होतं का? जर त्यांना ते नसेल तर आपली ही जबाबदारी आहे की आपण भारताला भारतच म्हटलं पाहिजे. जर भारताला आम्ही भारत म्हणणार नसू तर धर्मनिरपेक्षता हे जे मूल्य आहे ते मूल्य कलंकित होणार आहे. कारण भारतीय संविधान धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचा पुरस्कार करतं. धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाच्या पुरस्कारामध्ये भारतामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात. हिंदू बहुसंख्याक आहेत, बौद्ध, इस्लाम, जैन, शीख, पारसी याही धर्माचे लोक भारतामध्ये राहतात. भारतामध्ये घटना निर्माण करणाऱ्या लोकांनी या प्रत्येक गोष्टीचा विचार केलेला होता आणि म्हणूनच भारतीय संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता हे अत्यंत महत्वाचे
मानवी मूल्य स्वीकारण्यात आलेले होते. कुठल्याही धर्माचा राष्ट्रीय धर्म म्हणून पुरस्कार केला गेलेला नाही. धर्म ही व्यक्तीची खाजगी किंवा वैयक्तिक बाब मानण्यात आलेली आहे. भारताचा राज्यकारभार कोणत्याही धर्माच्या धर्मग्रंथाप्रमाणे चालणार नाही. भारताचा राज्यकारभार, शासनकारभार हा संविधानानुसारच चालेल. 3 प्रकारच्या संदर्भाचा धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामध्ये विचार केला जातो. धर्माला विरोध करणं ही बाब असते, धर्माचा पुरस्कार करणं ही बाब असते आणि धर्माच्या संदर्भामध्ये निरपेक्ष भूमिका घेणं ही बाब असते. भारतामध्ये धर्मनिरपेक्ष अशा तत्वज्ञानाचा पुरस्कार करण्यात आलेला आहे. 42व्या घटना दुरुस्तीनं धर्मनिरपेक्षता हे तत्व स्पष्टपणे सरनाम्यामध्ये नमूद केलं गेलेलं आहे. याचा अर्थ ते यापूर्वी नव्हतं असं नाही. मूलभूत अधिकारामध्ये धार्मिक स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली होती. व्यक्तीला धर्म आहे, राष्ट्राला भारतामध्ये धर्म नाही आणि ही एक अत्यंत क्रांतिकारक तरतूद आहे किंवा मानवी जगण्यासाठीचं एक महत्वाचं मूल्य आहे, जे की जगण्याचा पाया असंही आपल्याला म्हणता येतं. विद्यार्थी मित्रांनो, ही मानवी मूल्य कशा पद्धतीनं विचारात घेतली जातात? धनिकांना धनशक्तीचा आधार असतो, विद्वानांना विद्वत्तेचा आधार असतो, बलवानांना त्यांच्या शक्तीचा आधार असतो, सत्ताधाऱ्यांना त्यांच्या सत्तापदांचा आधार असतो. पण सामान्य माणसांचं काय? सामान्य माणसांना मात्र फक्त आणि फक्त संविधानाचाच आधार असतो आणि म्हणून या संविधानाचं जतन आणि संवर्धन करणं ही सामान्य माणसाबरोबरच प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. नुकताच टॉलिवूडमधून तामिळनाडूमध्ये प्रदर्शित झालेला जय भीम नावाचा एक चित्रपट पाहण्यात आला. त्या चित्रपटामध्ये सुद्धा संविधान हेच जगण्याचा पाया आणि चालण्याचं बळ असल्याचा अत्यंत महत्वाचा मेसेज लोकांपर्यंत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण ज्यांच्या जवळ कुठल्याही प्रकारची ताकद नाही, मी आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्यांच्याकडे धनशक्ती नाही, ज्यांच्याकडे बळशक्ती नाही, ज्यांच्याकडे सत्ताशक्ती नाही, ज्यांच्याकडे सामाजिक प्रतिष्ठा नाही, अशा लोकांसाठी, शोषित, उपेक्षित, वंचित लोकांसाठी ज्यांच्यावरती व्यवस्थेकडून अन्याय अत्याचार केले जातात, ज्यांची पिळवणूक केली जाते, अशा लोकांना न्याय मिळण्याचा एकच आधार आहे आणि तो म्हणजे भारताचं संविधान हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. मी आत्ताच तुम्हाला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे भारतीय संविधानानं एक अत्यंत महत्वाची क्रांतीच केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या वेळी जेव्हा मताच्या अधिकाराचा संदर्भ आला तेव्हा जगातील अनेक लोकांनी, विद्वानांनी भारताकडे शंकास्पद नजरेनं पाहिलेलं होतं. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती निरक्षरता होती, मोठ्या प्रमाणावरती अज्ञान होतं. अशा वेळी भारतीय नागरिकाला मताचा अधिकार देणं हे कितपत योग्य राहील याच्याबद्दल शंका घेतल्या जात होत्या. पण भारतीय मतदारानं मात्र हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी भारतातला मतदार हा सक्षम आहे. आपल्या आजूबाजूच्या देशामधली संविधानं, त्या ठिकाणची व्यवस्था पाहिल्यानंतर आपल्याला भारताच्या संविधानाबद्दल आदर वाटलाच पाहिजे. ब्रिटिश विचारवंत अर्नेस्ट बार्कर त्यांनी लिहिलेल्या द प्रिन्सिपल्स ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थेअरी नावाच्या मोठ्या ग्रंथामध्ये भारतीय संविधानाचा सरनामा जसाच्या तसा जोडताना असं म्हणतात की जी तत्व पाश्चिमात्य लोक आमची आहेत असं म्हणतात, ती तत्व भारतीय संविधानानं त्यांच्या जगण्याचा आधार बनवून टाकलेली आहेत. आणि म्हणूनच ग्रॅनविल ऑस्टिन असेल, अनेक विद्वान, डायसी असतील, जेनिंग्ज असतील, घटनेचे तज्ज्ञ असलेले अनेक विद्वान भारताच्या घटनेबद्दल अनेक महत्वाची विधानं करताना आपल्याला पाहायला मिळतं.
भारतामध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं, भारतामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे सहिष्णुता. भारतीय संस्कृतीची ती एक ओळख आहे, सहिष्णुता आणि दुसऱ्यांना सामावून घेणं. ही गोष्ट, हीच आपली संस्कृती आहे, हीच आपली परंपरा आहे आणि ती जतन करणं भारतीय संविधानाच्या माध्यमातून शक्य होत असते. म्हणूनच भारतीय संविधान हा आपला आचार ग्रंथ बनला पाहिजे. भारतीय संविधान हा आपल्या जगण्याचा मूल आधार बनला पाहिजे आणि म्हणूनच मनुष्य हा सामाजिक प्राणी, तो समाजाशिवाय राहू शकत नाही आणि मानवानं विकसित केलेली जी काही मूल्ये आहेत त्या मूल्यांमध्ये आपण पाहतो श्रमप्रतिष्ठा असेल, नीटनेटकेपणा असेल, विज्ञाननिष्ठा असेल, स्वच्छता असेल, वक्तशीरपणा असेल, सौजन्यशीलता असेल, संवेदनशीलता असेल, भूतदया असेल, सहकार्य असेल, सहिष्णुता असेल, नम्रता असेल, विनयशीलता असेल, नीतिमानता असेल, राष्ट्रप्रेम असेल, एकात्मता असेल, वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, स्त्री पुरुष समता असेल, निर्भयपणा असेल, सर्व धर्म समभाव असेल, मानवता असेल, दया, परोपकार, सहानुभूती असेल, करुणा, मैत्री असेल, सत्य, अहिंसा असेल, या प्रत्येक मानवी मूल्याचा समावेश भारताच्या संविधानामध्ये करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच भारतीय संविधानाला जीवन जगण्याचा मार्ग बनवणं, वे ऑफ लाईफ स्टाईल बनवणं हे भारतीय घटनाकारांचं स्वप्न होतं आणि भारतीय नागरिकांची ही जबाबदारी आहे की प्रत्येक भारतीयांनी या तत्वाप्रमाणे, या नियमाप्रमाणे, या मूल्यांप्रमाणे आचरण केलं पाहिजे. कारण एकीकडे समतेचा पुरस्कार आणि दुसरीकडे विषमतेचं वर्तन असं जर होत असेल तर भारतीय संविधानाला आपण धोका निर्माण करत आहोत किंवा आपण संविधानाच्या विरुद्ध वर्तन करत आहोत असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच सामाजिक स्वरूपामध्ये असेल, आर्थिक स्वरूपामध्ये असेल, राजकीय स्वरूपामध्ये असेल, प्रत्येक भारतीय नागरिकाचं हे कर्तव्य आहे की या संविधानाच्या माध्यमामधून शोषित, वंचित, उपेक्षित अशा प्रत्येक घटकापर्यंत हे संविधान आणि या संविधानातील तरतुदी आपल्याला घेऊन जाता आल्या पाहिजेत. निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे वाटत होतं, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, तत्कालीन सर्वच घटना निर्माण करण्याच्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या प्रत्येकाला हे वाटत होतं की उद्याचा भारत हा आजच्या भारतापेक्षा निश्चितपणे वेगळा असला पाहिजे आणि ते वेगळेपण म्हणजेच समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता ही मूल्य माणसाच्या जगण्याचा अनिवार्य भाग बनली पाहिजेत. आणि असं असणं म्हणजेच भारतीय संविधान मानवी जीवन जगण्याचा पाया आहे. आणि जोपर्यंत आम्ही या संविधानाला अपेक्षित असं वर्तन करणार नाही, आपली कुटुंब संस्था असेल, आपली विवाह संस्था असेल, आपल्या शिक्षण संस्था असतील, आपली न्याय संस्था असेल, मानवी जीवनाला आकार देणाऱ्या प्रत्येक संस्था संविधानाला अपेक्षित असलेल्या वर्तनाप्रमाणे वागणार नाहीत, आचरण करणार नाहीत, तोपर्यंत मी तर असं म्हणेन की धर्म हा व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनासाठी उपयोगी पडतो. धर्मग्रंथ हे व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनासाठी मर्यादित असतात, पण संविधान हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठीचा मूलमंत्र देणारा आचार ग्रंथ बनावा. आणि हा आचार ग्रंथ बनण्यासाठी आपण अशा प्रकारच्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत संविधानातील मूल्य घेऊन जाणं ही सुद्धा आपली जबाबदारी असली पाहिजे. धर्मावर आधारलेलं राजकारण असेल, जातीवर आधारलेलं राजकारण असेल किंवा लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं भडकवून देऊन केलं जाणारं राजकारण असेल, हे तेव्हाच थांबेल. आपण पाहतोय कास्ट, क्राईम, कॅश किंवा मनी, मसल, मॅनपॉवर यामध्ये अडकलेल्या राजकारणातून जर भारतीय लोकांची सुटका करायची असेल तर मतदाराला सजग बनवलं पाहिजे, मतदाराला जागरूक बनवलं पाहिजे. भारतीय लोकांना लोकशाहीच्या प्रती अभिमान वाटेल
अशा प्रकारचं कृत्य करण्यासाठी बांधील बनवलं पाहिजे आणि ही जबाबदारी आपल्यासारखेच सुज्ञ विद्यार्थी घेऊ शकतात यावर माझा पूर्ण विश्वास आहे। या ठिकाणी मी आपल्या समोर भारतीय संविधान जगण्याचा पाया आणि चालण्याचं बळ या विषयासह इथं थांबते। बोलण्यासारखं खूप काही आहे, पण वेळेची मर्यादा असल्यामुळं मी येथे या ठिकाणीच थांबते। मला डिजिटल कट्टा या अंतर्गत बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी डॉक्टर विश्वाधार देशमुख समन्वयक यांचे मनपूर्वक आभार मानते आणि थांबते। धन्यवाद।